मला असे तरुण असले तर बरं वाटतं. नाही तर काही गावात आम्हाला म्हाताऱ्याने लई ताप दिलाय. अर वायरी तुटलेले, बल्ब फुटलेले, फ्यूज उडालेले, रेंज गेलेले, डायनामा गेलेले. बरं आम्ही गेल्यास गपची बसत नाहीत. महाराज लक लक फाउंडेशन हालाले. कुठून आला मी म्हणलं मसन वाट्यातून. महाराज बरं बरं मला आता देव देव करा वाटालय, देव देव. काय करा वाटाले? मी म्हणलं बाबा रेंज गेल्या देव देव करा वाटाले. रेंज होती तेव्हा का झिंग गाठ केलं काय? अरे रेंज नसली तर मोबाईल चला नाही आणि देव देव कसं होईल? विढाला विढाला रेसा बलिया कशी वाजवली वाजवली. बस बस लक्षात ठेवा. मुरलीचा ध्वनी कानावर पडला. कुणाच्या कुणाच्या? गवळणीच्या. मुरलीचा नाद कानावर पडला. माईकवाले नाद लई बेकार असते. हा कोणताही नाद लई बेकार. कुठं घालील अरा नादच लागू नाही. लोक म्हणते ह्याला लई नाद आहे. बळीराम बाबा लई बेकार. तुम्हाला विनोद म्हणून सांग ना, माझ्याकडे गाडी नव्हती. योगेश महाराज 15 वर्षाची गोष्ट आहे. मी कीर्तनाला गेलो, मुक्कामाला थांबलो आणि सरासरी आपल्यापाशी चांगली माणसं कधी. एक म्हातारा माझ्यापाशी झोपले. रात्रभर तातात त्याला नादच. रात्रभर खोकलं रे. मी म्हणलं कोणत्या जन्मातलं पाप असलं मी इथं झोपलो. बरं आता कडी लावलेली मी दिसा इतका इतका पळाय बी येईना. आता का नाही इलाज आहे. रात्रभर मी नाद सांगलो नाद. ते म्हातारा खोकलत खोकलत माझ्याकडे आले. मामा माझ्याकडं. मला वाटलं का काकडा करतोय का काय करतोय. महाराज म्हणलं का बाबा मला एक नाद आहे. म्हणलं बाबू म्हणलं का हानी ते का काय? म्हणलं नाद कोणता? इतका बेकार नाही, बिड्या वडायचा नाद आहे. बिड्या. मी म्हणलं बिड्या वडा नाही गांजा वडा मला काय घेणं आहे. म्हातारा खोकलत खोकलत डब्याकडे गेले आणि नातवानं त्या डब्यातच फटाके ठुलती. वाजवायचे फटाके. दिवाळी जवळ आलती. फटाके त्या डब्यातच. म्हातारा खोकलत खोकलत गेले. त्यानं डब्यात हात घातला. बिडी गेली भकीला आणि फटाकाच हातात आला. फटाका बुडी इकडं अंधारात शेंडा तिकडं. त्याला पतात नाही. त्यानं डबी काढली. वात पेटले पटले. त्याला वाटलं धुपणच आले. फुस फुस फुस. म्हातारा तर चांगलंच गरम झालं. फुस फुस फुस. सगळी वाज जळली. जवा दणका बसला. एका दणक्यात थोबाड वाकडं झालं. तुम्हाला पटा म्हणून सांगत नाही, विनोद नाही, टाळी वाजवा कळाला असलं. साधा बिडीचा नाद केला तर थोबाड वाकडं झालं. म्हणून माझी विनंती आहे, कोणताही नाद करून आयुष्य वाया घालण्यापेक्षा परमार्थाचा नाद लागू द्या. आपला उद्धार झाल्याशिवाय. त्या गवळणीच्या कानावर मुरलीचा ध्वनी पडला. मुरलीचा नाद पडला. विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा. कोण जावा त्या कोण नंदा. मूर्ती यदली प्रेम नंदा हो नंदा हो नंदा. पावा गोगरी पावा गोगरी पाई पावे. प्रपंच धंदा नाठवे काही. मुरलीचा नाद भरला हृदयी. पती सुताचा इसर पडला. त्याच्या मुरलीचा छंद लागला. बस सगळं काम विसरल्या. हातातलं काम हातात ठेवलं. लक्ष द्या. दारातलं काम थोडं बोलत जा. दारात ठेवलं. घरातलं काम घरात ठेवलं. आणि देवाच्या दर्शनाला जायची इच्छा झाली. कुणाला कुणाला? गवळणीला. झोपल्या का बाया? जुन्या काळात सासुरवास होता. काय होता? भोसले महाराज काय होता? सासुरवास. आता सुनवास. मी विनोदानं सांगतोय. जुना जुना गेला दादा, नव नव आलं. असं आताचे नवरे सारा नंदी बैल झालं. डोक्यावर दळण घेऊन तुरु तुरु चाल.
जुनं जुनं गेलं दादा नव नव आलं. बस जुन्या काळात बाया दळायच्या. कोण दळायच्या? मामा हो म्हणा की बाया आता गडी घेतला डबा की निघाला पुढे. सासूरवास होता. विचारा सासूला विचारल्याशिवाय घराच्या बाहेर जाता येत? सुनाला घराच्या बाहेर जाता येत नव्हतं. आता कसं आहे आजी झोपल्या काय? सुनाला विचारल्याशिवाय तुम्हाला इकडे येता येत? येता येत? अरे जायचंय देवाच्या दर्शनाला जावं कसं? एवढं हुशार होती. युक्ती केली. भरीला मुलांडोने रिता करी घाट विष पाणी याचे गोविंदाचे चट. पाण्याचे माठ भरलेले पालटे केले. पाणी सांडून दिलं. माझ्याकडे लक्ष द्या. पळत गेली. आता बाई सासूबाई पाणी संपलं. आता जुन्या काळातली म्हातारी सासू लाज वाटते का? अक्कल आहे का? जा पाणी घेऊन ये. जुन्या काळात सुनाला काम असल्याशिवाय सासूला करमत? झोपले काय? करमत नव्हतं. आता सासूला काम असल्याशिवाय सुनाला करमत? ऐका जा पाणी घेऊन ये. पाण्याचं निमित्त केलं आणि ती गवळण निघाली. माझे तुकोबाराय सांगतात मिस पाण्याचे हे घरीची लघरी टाळी टाळी 12 म्हणून टाळी वाजवा. 12 16 टाळी 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 वाजवा. टाळी घाल रे. टाळी टाळी टाळी. अरे एकटी नाही देवाच्या दर्शनाला निघाली. जात असताना सगळ्या गवळींना म्हणू लागली चला 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 चला. असं असं चंद्रा काकू चला. काकू काकू चला. अगं बाई कुठं? आज रांजणीला काला आहे. काला खाण्यासाठी चला. देवाच्या दर्शनाला चला. टाळी वाजवा टाळी. सगळ्या गवळणी देवाच्या दर्शनाला निघाल्या. चला चला म्हणती पाहू दृष्टीवर. चला चला म्हणती पाहू दृष्टीवर. आयशा गोपिकाच्या कामात राहणारी. आयशा गोपिकाच्या कामात राहणार. चित्त इव्हळते देखावया हरी. चित्त इव्हळते देखावया. ओ चित्त देखावया हरी. चित्त देखावया हरी. जरा जोरात वाजी जा. जोरात जोरात. जास्त काय चिकनगुन्या झाला. तुम्ही जा मी करतो बरोबर. झोपा गाडी वाजवा. चला निवृत्ती महाराज चला. गवळणी म्हणू लागले अगं बाई कुठं? रात्री कृष्ण जन्माला. कोण? किती सांगू मी आजी आनंद. बस बस. चला काला खाण्यासाठी चला. देवाच्या दर्शनाला चला. आणि एक वाक्य ऐका लक्षात ठेवा. संसार एकट्यानं करावा. बळीराम महाराज संसार एकट्यानं करावा आणि परमार्थ सगळ्यानं करावा. एका बाईनं स्वयंपाक केला अख्खं घर खाईल. मामा बरोबर आहे का नाही? हो म्हणा की. एका बाईनं स्वयंपाक केला अख्खं घर खाईल. पण एकानं परमार्थ केलेला सगळ्याला येत येत.
म्हणून परमार्थ सामुदायिक असावा आणि संसार एकट्यानं असावा. दादा ते जरा बंद करायचं. तुमचं नाव काय? अविनाश झाले ना? झाले की लग्न म्हणाले झाले का नाही? हा हे झालेले माणसं लगेच कळतील. झाली समाधान तुमची. बरं जाऊ द्या आता, जाऊ द्या. कुणाचं झालं नाही पाठीमागं? आमचे पोलीसवाले ते झाली. आता पोलीसही झाले ना? नाही ना झालं? वा. तुम्हाला लग्न करायचे, मुलगी तुम्हाला पटाव का दुसऱ्याला? काय म्हणणं इमानदारीने खरं सांगा. काय म्हणणं इमानदारीने खरं सांगा. वा क्या वा, टाळी वाजवा. नाही तर काही लई घैरा द्या. संघ 2-3 नेले तलात म्हणते ते. तुम्ही हसाव म्हणून नाही, पटा म्हणून सांगतो. अरे संसार वैयक्तिक असावा स्वतःच्या बुद्धीनं आणि परमार्थ सगळ्यांना करावा. सगळ्या गवळणी देवाच्या दर्शनाला आल्या. काय भाग्य असेल महाराज. विनोद म्हणून बोलत नाही. देवाचं दर्शन झाल्याबरोबर हालू नये, चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये. देवाला पाहिल्याबरोबर पाहिला मी पडत नाही. तुम्ही सारखा असं तुम्ही माझ्या पुढे असा हाताखाली पाहिला नंदाचा बस. देवाला पाहिल्याबरोबर महाराज विनोद म्हणून बोलत नाही. एक वाक्य डोक्यात ठेवा. विनोद नाही. आता या महिला मंडळाला विचारा, यांना सामान्य लेकरू पाहिलं तर हे आनंद होतोय. सामान्य हेकणं तुम्हाला हेकणं कळते मामा? हेकणं ते आमचे मामा माझ्याकडे बघायला. हेकणं लेकरूकडे हेकणं असं बघत आहे भजन सांगत आहे पापडी. अरे हेकणं लेकरू पाहिलं तर तुम्हाला आनंद वाटतोय. हा तर ब्रह्मांड चालक आहे. गती भरता प्रभू जेने हे ईश्वर म्या बोलविल्या चाले हे शरीर. आता तेवढा मोठा त्याचं दर्शन झाल्यास काय आनंद झाला. हालू नये, चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये. काही सांगाव महाराज. झोपा. ती गवळण जाग्यावरच उभा, हालना, चालना, डुलना, बोलना. तुकोबाराने विचार केला आता वाजले की 12 आणि ही गवळण बोलना बी हालना बी. तुकोबारा जवळ गेले. ए बाई तू घरी जा म्हणल्यास तिने उत्तर दिलं दुसऱ्या चरणात. काय होत नाही. काय लय मोठं नाही. जाते पांघरून घ्या. दस्त्या पांघरा, दस्ती पांघरा, दस्ती गेले. जाते हे दुपारचा झटका आहे. बसा बाबा बसा. सरपंच आहेत. हा बसा. घराकडे जाऊ ना काय हे. हा बसा. गेलं का?
हा गेलं का? गेलं 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 गेलं. हे कसं आहे, यज्ञात भवंती पर्जन्य. हा टाळी वाजवा. हे सप्त्यात पाऊस येणं काही हे वेगळं नाही. रात्री भगवान परमात्म्याचा जन्म झाला, प्रगट झाला, पण आज साक्षात पावसाच्या रूपानं तो आला. विढाला विढाला. माझ्याकडे लक्ष द्या. त्या गवळांना विचारलं, बाई तू घरी जा. ती गवळ म्हणते, महाराज तुमचं खरं आहे, बोलू नका. त्या देवाचं दर्शन झालं, अवस्था बदलली, आता कैशी जावो घरा. बोलू नका, लक्ष द्या. बाळा तुझं नाव काय रे? लय जड दिसाले ते. काय नाव? कार्तिक. वा, नाव चांगलं आहे. बाळा काळाचे प्रकार किती? मन सकाळ, दुपार, संध्याकाळ. काळाचे प्रकार तीन आहेत: भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ. आता कोणता चाललाय रे? हा वा, वर्तमान. आता कोटे धावे मन तुझ्या चरणा देखील या. आता बगडी डोळे, आता जागा रे भावना जागा. काही सांगू आता संतांचे उपकार, आता तरी पुढे हाची उपदेश. आता निशिंतीने पावलो ईसा. टाळी वाजवा जरा. हा ना, हा सोपं नाही, ताकद लागते. हा इथं जिरलं पाहिजे. आता लोक कुठेही जिरवाली येतं. विढाला विढाला. महाराज आता हे मला आल्या आल्या बघायला माझ्याकडे तरुण मंडळी. हे काय का प्रमाण म्हणू नका. अरे कुठेही नाचून आयुष्य वाया घालण्यापेक्षा तुम्ही इथं नाचा, उद्धार झाल्याची वारात नाही. नाचू कीर्तनाचे तरी कीर्तनाची ने नट नाचे. महाराज तुम्ही जर खानदानी भजन केलं, तुम्हाला व्यायाम करायची गरज. आता इमानदार राहू का, फॅन चालू असून मला घाम आलाय. मामा आलाय का नाही? हो म्हणा की. हा म्हणजे घाम तिथं दाम उगं केला इशारा. फुकट तर खालं की शुगर होत्या बघा. विठाला विठाला. आता खरं सांगा, कशाला व्यायाम करायचं? स्वप्न बाबा हो म्हणा की. कशाला? काही माणसं सकाळी उठल्या तू का मरतोस का काय? विनोद नाही, मुद्दा डोक्यात ठेवा. आता निशिंतीने पावलो इसावा, कुंटलिया धावा तृष्णेची. आता ती गवळ म्हणते, आता कैशी जाऊ? तुम्ही हुशार माणसं आहे सोपान बाबा. तुम्ही बरेच कीर्तन ऐकले. तुम्ही म्हणताल महाराज गवळण दोपार युगातली, तुकोबाराय कलियुगातली. तुकोबाराय आले कुठं, गेले कुठं, होते कुठं? त्या टायमाला तुकोबाराय होते असं नाही. तुम्ही आम्ही होतो. निद्रा करिता होतो पायी, सभेची लंका घेतली तई. वानर गवळ गाई सभे चारीत. जे जे झाले अवतार तुका त्यांचे, प्रत्येक अवतारात तुकोबाराया देवासोबत गवळणी सोबत होते. त्या गवळणीला म्हणतात, बाई तू घरी जा, पाऊस आलंय. ती म्हणती गवळण आता कैशी जाऊ? घरा. मग तुकोबाराने विचारलं, बाई तुला झालं काय? उत्तर अभंगाच्या पहिल्या. हरिने माझे हरिने चित्त, टाळी टाळी. हरिने माझे हरिने चित्त, टाळी टाळी. हरिने माझे हरिने चित्त, हरिने माझे हरिने वाटवा, टाळी वाटवा.
हरिने माझे हरिने चित्त हरिने माझे हरिने चित्त हरिने माझे चित्त हरिने माझे हरिने चित्त माझ्याकडे लक्ष द्या. ती कळून म्हणते महाराज तुमचं खरं आहे. त्या देवाचं दर्शन झालं, अवस्था बदलली. आता कैशी जाऊ, आता कैशी जाऊ घरा. मग तू कबराने विचारलं, तू म्हणती आता कैशी जाऊ घरा. मी बरोबर करतो. आता कैशी जाऊ घरा, तुला झालं काय. लक्ष द्या. ती गळ म्हणते त्याचं दर्शन झाल्यामुळं हरीने माझे हरिले चित्त, चित्ताचं हरण करतो त्याचं नाव हरी. हो री साबळे रुपाडे चोराटे चित्त चोरी गेले नंदाच्या नंदाने, तो चित्ताचं हरण करतोय. हरीने माझे हरिले चित्त. आता टाइमात कीर्तन सोडायचे. लक्ष द्या. परमार्थात पाहिजे चित्त. हनुमानराव मोरे परमार्थात पाहिजे चित्त, शरीरात पाहिजे पित्त, घरात पाहिजे एक मत्त, बाजारात पाहिजे पत्त, शेतीत पाहिजे खत्त, आणि संसारात पाहिजे वित्त. वित्त 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 इथं नाही, इथं नाही, घरी घरी. हा इथं कशात आले घरी. आता पाकिट घेऊन घरी जा. हा लकडे बाबा वाट पाहे उभा. भेटीची नाही पाकिटाची आवडी. तुम्ही पाकिट नेल्या चहा घेता का, कॉफी घेता का, दूध घेता का, डिकाशन घेता का, रिकाम्यात हाताना जा फाशी घेता का. अरे कोण विचारतय. सब पैसे के धनवंता लागी जोवरी चळ नगा तवा झाली या धनाची